मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. मी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर महाराज विचारधन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विषय घेऊन येत आहे. खरं म्हणजे आपण आपल्या या जळकेकर महाराज विचारधन चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन विषयाला स्पर्श करत आहोत. मी कालच्याही सत्रामध्ये आपल्याशी चर्चा करताना भारतीय परंपरेतील आरोग्य विज्ञान हे कसं प्रगत होतं याचा विचार खऱ्या अर्थाने आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. काल तो विचार मांडत असताना त्याचा शेवट आपण एक आत्रेय परंपरा आणि एक धन्वंतरी परंपरा या परंपरेच्या माध्यमातून केला. मित्रांनो, आत्रेय परंपरा आणि धन्वंतरी परंपरा या दोन परंपरा आयुर्वेदामध्ये अतिशय प्रगतशील अशा जगाच्या पाठीवरच्या पहिल्या परंपरा आहे. महर्षी आत्रेय ऋषींनी जे आयुर्वेदाचं ज्ञान प्राप्त केलं होतं ते आपल्या अनेक शिष्यांना त्यांनी दिलं. ते अनेक शिष्यांना देत असताना त्याच्यामध्ये अतिशय प्रतिभागामी विजिगीषू वृत्तीचा शिष्य म्हणून अग्निवेशाचा समावेश झाला. त्या अग्निवेशाने ते ज्ञान विकसित करायचा प्रयत्न केला आणि विकसित करताना त्यांनी आपल्या नावानेच एक ग्रंथ दिला, त्याचं नाव अग्निवेश तंत्र. त्या अग्निवेश तंत्र नावाच्या ग्रंथामध्ये पुढे प्रगती होत गेली आणि त्या अग्निवेश तंत्राच्या ग्रंथाचं विकसित स्वरूप अपडेट व्हर्जन आपल्या भाषेमध्ये जे निर्माण झालं त्याचं नाव आहे चरक संहिता. त्या चरक संहितेचा जन्म आचार्य चरकांनी केला. चरकांनी मानवी जीवनाचं संसाधन, माणसं रोगी का होतात, आजारी का पडतात, व्याधी का निर्माण होतात, त्या आत्रेय परंपरेचं गूढ उकलत असताना चरक संहितेमध्ये आचार्य चरकांनी आयुर्वेदामध्ये त्रिदोष सिद्धांत तयार केला. त्या त्रिदोष सिद्धांतामध्ये सप्तधातू, रोगाचं निदान आणि औषधोपचार ही आत्रेय परंपरा निर्माण केली. सप्तधातू हे शरीरात तुष्टीपुष्टी निर्माण करण्याकरता अतिशय गरजेचे आहे. ही कमकुवत पडणं म्हणजे नेमकं तुम्हाला नेमका आजार काय झालाय त्या रोगाचं निदान होणं गरजेचं आहे आणि रोगाचं निदान झाल्यानंतर त्या रोगावर औषधोपचार काय केला पाहिजे या त्रिसूत्रामध्ये खऱ्या अर्थाने आचार्य चरकांनी चरक संहितेचं सूत्र निर्माण केलं. त्यांनी अनेक भूमिका निर्माण केल्या. त्यांनी रामायणाचे दाखले दिले. महर्षी वाल्मिकीजींच्या रामायणाच्या युद्धकांडामध्ये घटना घडली आपल्याला सगळ्यांना माहिती. लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागली त्यावेळेस राम भक्त लक्ष्मण, रामांचे बंधू लक्ष्मण मूर्छित पडले. मूर्छित पडल्यानंतर सुसेनाला हनुमंतरायांनी पाचारण केलं. सुसेन त्या ठिकाणी आले, द्रोणगिरी पर्वत उचलून आणला. पण त्या पर्वतावरचे औषधीचे उपचार कसे झाले याचे वर्णन वाल्मिकी रामायणाच्या आश्रयाने सुश्रुतांनी मांडलं, चरकांनी मांडलं. तर चरकांनी त्याचा उहापोह खूप चांगला केला की बाबा 4 प्रकारच्या औषधी त्याच्यात वापरल्या गेले. एक विशल्यकरणी. विशल्यकरणी म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्या अंगावर कोणीतरी वार करतं, शस्त्र अंगामध्ये घुसलेली असतात, ते अंगात घुसलेल्या शस्त्रांचा कण आणि कण बाहेर काढण्याची जी प्रक्रिया केल्या जाते तिला म्हणतात विशल्यकरणी. लक्ष्मणावर पहिल्यांदा विशल्यकरणी झाली, ते शस्त्र बाहेर काढले. त्यानंतर दुसरी प्रक्रिया केल्या गेली, तिचं नाव आहे संधानी. संधानी म्हणजे ती शस्त्र जी जखमेची शस्त्र काढल्यानंतर ज्या जखमा झाल्या त्या जखमा भरून निघण्याकरता जो औषध उपचार केला गेला त्याचं नाव पडलं संधानी. ती संधानी नावाची प्रक्रिया झाली. त्याच्यानंतर सुवर्णकर्णी नावाची प्रक्रिया केली. सुवर्णकर्णी म्हणजे शरीराचा त्वचेचा जो मूळ रंग आहे तो मूळ रंग जसाच्या तसा येण्याकरता जी औषधी वापरल्या गेली तिचं नाव आहे सुवर्णकर्णी. आणि मूर्छित पडलेल्या, बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणजींना पुन्हा जीवन चैतन्य देण्याकरता जो शेवटचा औषध उपचार चरकजी सांगतात झाला त्याचं नाव आहे मृत संजीवनी. पुनर्जीवन देणारे. ते पुनर्जीवन देताना मृत संजीवनीमध्ये अनेक वनस्पतींचा उल्लेख आहे. त्यामध्ये प्रकर्षाने एका वनस्पतीचा उल्लेख, तिचं नाव पुनर्वसू. आपल्याला परिचित असणारी वनस्पती पुनर्वसू, पुन्हा वसू, सपुनर्वसू. पुनर्वसूचं असं वैशिष्ट्य त्याची सुकलेली वाढलेली काडी घ्या आणि जिथं थोडासा ओलावा आहे मातीचा, जिथं थोडंसं पाणी आहे
तिथे तिला रोवून द्या, तिला नवीन पालवी येतात, पुन्हा वसू. तशी ती पुनर्वसू तुमच्या माझ्या हृदयाला, लिव्हरला, शरीराला पुनर्जीवन देण्याचं काम करते. ही जी परंपरा, हिला आत्रेय परंपरा म्हणतात. मित्रांनो, जशी आत्रेय परंपरा आहे तशी धन्वंतरी नावाची एक परंपरा आहे. त्या धन्वंतरी परंपरेमध्ये मी बोलून गेलो कालच्या विषयामध्ये की भगवान धन्वंतरीने ते सगळं अमृत कलश तयार केला. तो जगातला पहिला आयुर्वेदिक काढा तयार झाला आणि म्हणून आयुर्वेदाचे जनक म्हणून धन्वंतरींकडे पाहिलं जातं. धन्वंतरींचा जो भर आहे तो शल्य चिकित्सेवर आहे. त्या धन्वंतरींची परंपरा जशी आत्रेय परंपरेमध्ये चरक संहिता महत्वाची आहे, तशी धन्वंतरी परंपरेमध्ये सुश्रुत संहिता महत्वाची. त्या सुश्रुत संहितेचं पुढे रूपांतर प्रभाकर चिकित्सेमध्ये आहे. त्या प्रभाकर चिकित्सेने काही मुद्दे सांगितले, त्या सुश्रुत संहितेने काही मुद्दे सांगितलेले आहे. सुश्रुतांनी तुम्हाला मला जी व्याधी होते, आजार होतो, रोग होतो, त्याच्या 7 प्रकारे वर्णन केलेलं आहे. आदिबल प्रवृत्त, काही लोकांना जे आजार होतात ते आदिबल प्रवृत्तीने होतात. आदिबल प्रवृत्त म्हणजे काय? वडिलांचे तेज, वडिलांचे वीर्य, वडिलांचे रेत आणि आईचं रज याचा जो दोष असतो, त्या दोषातून ज्या मुलाला आजार होतात त्याला आदिबल प्रवृत्त व्याधी म्हणतात. त्यानंतर जन्मबल प्रवृत्त. जन्मबल प्रवृत्त म्हणजे काय? आई गरोदर आहे आणि गरोदर काळामध्ये तिच्यातून आहाराचा अपचार झाला, त्या माऊलीच्या हातून विहाराचा अपचार झाला. जितकं तिने फिरायला पाहिजे तितकं ती भगिनी फिरत नाही. जे तिने खायला पाहिजे ते ती खात नाही. जे खायला नको पाहिजे ते खाल्ल्या जातं. जे पाहायला नको पाहिजे ते पाहिलं जातं. जे ऐकायला नको ते ऐकलं जातं. शेवटी गर्भ हा प्रोजेक्ट आहे, पण त्याच्यावर होणारा परिणाम हा इफेक्ट आहे. आणि मग रातांधळेपणा, जन्मांधपणा, अपंग संतती जन्माला येणं, याला संहितेने सुश्रुताचार्याने सांगितले जन्म बल प्रवृत्त. ह्याच्यापुढे दोष बल प्रवृत्त आहे. दोष बल प्रवृत्त म्हणजे काय? एखादा रोग उपजतो, सगळी तब्येत चांगली, अचानक काहीतरी आजाराचा उद्योग होतो. मित्रांनो, आपल्याला जेव्हा ताप येतो ना, ताप हा आजार नाही, तापाच्या मागे कोणता तरी आजार झालाय, कुठला तरी आजार झालाय, त्याचं लक्षण दाखवण्याकरता माणसाला ताप येतो. आता अलीकडे मेडिकल काय म्हणता हा माझा मुद्दा पण नाही, तितका माझा त्या क्षेत्रातला अभ्यास पण नाही. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर संघात बल प्रवृत्त आहे. संघात बल प्रवृत्त म्हणजे काय? संघात, घात म्हणजे वार करणे. एखाद्याने शस्त्राचा वार केला त्याने आपण रोगी होतो. सर्पदंश झाला त्याने आपल्याला व्याधी निर्माण होते. विंचू चावला आपल्याला व्याधी निर्माण होते. अपघातामध्ये एखादा हाड मोडल्या जातं, एखादा अवयव निकामी होतो, याला संघात बल प्रवृत्त म्हणतात. शस्त्र वार केला जातो, ती जखम कायमची होते, त्या ठिकाणी व्रण कायमचा पडतो, त्याला संघात बल प्रवृत्त सुश्रुत आपल्या संहितेमध्ये म्हणतात. त्यानंतर काल बल प्रवृत्त आहे. काही नाही, तब्येत एकदम ठणठणीत आहे, पण हिवाळा आला की कोणता तरी आजार होतो, उन्हाळा आला की कोणता तरी आजार होतो, पावसाळा आला की व्हायरल इन्फेक्शन होतं, संसर्गजन्य रोग होता. ऊन, वारा, पाऊस, थंडी याच्या माध्यमातून जे होतात त्याला कालबल प्रवृत्त रोग म्हणतात. त्यानंतर देवबल प्रवृत्त. देवबल प्रवृत्त हा जारण मारण तंत्रविद्येचा परिपाक आहे. मला त्याच्यामध्ये प्रवेश पण जास्त करायचा नाही. श्रद्धा अंधश्रद्धेचा मुद्दा येऊ शकतो. ज्याची त्याची श्रद्धा, ज्याची त्याची अंधश्रद्धा, जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने ती मानू शकतो, त्याच्यात मला प्रवेश करायचा नाही. पण फोडिले भांडार धन्याचा मानमिता हमाल भारवाई, जे जे माझ्या पूर्वासुरांनी ग्रंथामध्ये प्रतिपादित केले ते समाज मनापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. आणि देवबल प्रवृत्तमध्ये वीज पडून कधी कधी मृत्यू येतो, किंवा वीज पडून कधी कधी आपल्याला एखादा आजार येतो, तो पट्टा चट्टा पडतो आणि मग तो रोग कायमचा होतो. डोंगरावर पडून आपण आजारी पडतो, डोंगरावर पडलो, जखम झाली, आजारी पडलो.
शत्रूने जारण मारण केलं, तंत्रविद्या केली, आजारी पडतो. याला देवबल प्रवृत्त म्हणतं, सुश्रुत म्हणतात. आणि एक आहे स्वभावबल प्रवृत्त. स्वभावबल प्रवृत्त म्हणजे काय? भूक लागली तरी जेवण करत नाही, तहान लागली तरी पाणी पित नाही, जेवण झाल्यावर पुन्हा जेवण करतो, पाणी पिल्यावर पुन्हा पाणी पितो, जेवण झाल्यावर लगेच जास्त पाणी पितो. म्हातारपणामुळे आजार होतात, अति निद्रा केल्यामुळे आजार होतात, अजिबात निद्रा न केल्यामुळे आजार होतात. सुश्रुतांनी ह्या 5 पद्धती सांगितल्या. मित्रांनो, सुश्रुतांनी त्यांच्या धन्वंतरी परंपरेने अजून एक मुद्दा प्रभाकर चिकित्सेच्या संबंधाने सांगितलाय. वेळ आपला संपतोय, व्हिडिओची मर्यादित वेळ संपते, पण मला आज आरोग्य विज्ञान हा मुद्दा इथेच थांबवायचा आहे. उद्या नवीन मुद्द्याला स्पर्श करायचा आहे. कोणता पदार्थ किती वेळात पचतो त्याचं शास्त्र सांगितलं त्यांनी. तांदळाचा भात आपण खातो, तांदळाची खिचडी आपण खातो, तिला पचायला साधारण 1-1.25 तास लागतो. साबुदाणा आपण खातो, त्याला साधारणतः 1.25-2 तास पचायला लागतात. भाजलेले बटाटे खाल्ले तर 1.25-2 तासाचा कालावधी आहे जवळपास पचायला. ते शिजवलेले बटाटे खाल्ले तर 3 तासाचा कालावधी लागतो. तूप आपण खातो, तूप पचायला साधारणतः आयुर्वेद सांगतं 3 तास 35 मिनिटाच्या लगभग कालावधी आपल्याला तूप पचवायला लागतो. पण तो खाल्लं पाहिजे. तूप खाल्लं की रूप येतं, असे आपले पूर्वसुरी, आपले म्हातारे आजी आजोबा म्हणतात. ते खाल्लं पाहिजे. लोणी खाणं चांगलं आहे. लोणी पचवायला साधारणतः 3.5 तासाचा कालावधी लागतो. भाकर पचवायला साधारणतः 2.5 ते 2.25-3 तासाचा कालावधी लागतो. अशा अनेक आहेत. काय आपल्याला वाटलं तर आपण व्यक्तीशी संपर्क करून त्याच्यावर चर्चा करू शकतात. तुर्तास माझा शेवटी या प्रत्येक व्हिडिओ मागचा मुद्दा एकच आहे की भारतीय परंपरा ही अतिशय समृद्ध आहे, श्रीमंत आहे. जे विज्ञानाला आज सुचत नाही ते आमच्या ज्ञान परंपरेला लाखो वर्षापूर्वी सुचलेलं आहे. आणि म्हणून आरोग्य विज्ञानाचा दुसरा टप्पा आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना आमचा व्हिडिओ जर आवडत असेल तर आपण त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना जास्तीत जास्त तो पोहोचवा आणि चांगल्या विचाराचा आदान प्रदान त्यांच्या माध्यमातून करा. जळकेकर महाराज विचारधन या चॅनलला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्या. धन्यवाद. जय श्रीराम. रामकृष्ण.